मुंबईतील विकास कामांवरून फडणवीस ठाकरेंमध्ये श्रेयवादाची लढाई. पालिकेच्या ठेकेदारांचे बूट चाटून वाटायला नसतात. फडणवीसांच्या विधानाला उद्धव ठाकरेंचं उत्तर. अकोल्यात अबकी बार 60 पारचा फडणवीसांचा नारा. सत्ता आल्यास हायटेक सिटी बनवणार. देवेंद्र फडणवीसांची अकोल्यातील जनतेला ग्वाही. मुंबईची बेस्ट बंद पाडण्यासाठी भाजपचं षडयंत्र. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप. मुंबईसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकांसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी भाजप प्रवेश केल्याचं राऊळ यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील नील सोमय्यांविरोधात निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांना ठाकरे बंधूंचा पाठिंबा. शिवसैनिक असून खबरदारी म्हणून अपक्ष अर्ज दाखल केल्याचा दिनेश जाधवांचा दावा. भांडूपमध्ये आरपीआय आठवले गटाचाच महायुतीला दे धक्का. काँग्रेसच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा. शरद पवारांच्या नादी लागणं म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागणं. परभणीच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांचं विधान. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार. वचननामा आचारसंहितेमध्ये बसत नाही. ठाकरे बंधूंकडून फसवणूक. सदावर्तेंचा आरोप. सांगलीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात. प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसची पदयात्रा. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित. सुशील मोझर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर तयार केलेल्या गाण्याचा शुभारंभ. गायक अवधूत गुप्ते यांनी हे गीत गायलं. गाणं ऐकताना उदयनराजेंनी कॉलर उडवत गॉगल लावून गाण्यावर धरला ठेका. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीदरम्यान अमित ठाकरेंना अश्रू अनावर. अमित ठाकरेंकडून सरवदे कुटुंबियांची भेट घेत सांत्वनावेळी अमित ठाकरे भावुक. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. खासदार कल्याण काळे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ. सर्वच नेत्यांनी भाजप शिवसेनेवर केली जोरदार टीका. संभाजीनगरमध्ये भाजपची 22 बंडखोरांवर कारवाई. पक्ष नियमांचं पालन न केल्याचं ठपका. अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं सदस्यत्व रद्द. सिन्नर तालुक्यातील शिवडे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा विहिरीमध्ये पडून मृत्यू. रात्री शेतामध्ये विहिरीजवळ जेवण करत असताना बिबट्याने झडप घातली. झटापटीमध्ये शेतकरी आणि बिबट्या दोघेही विहिरीमध्ये पडले. घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दगडानं भरलेल्या डंपरचा अपघात. भरधाव डंपर उलटल्यानं 2 जण जागीच ठार. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद.